मला सांग, हा तुला इतक्या लगेच पटला कसा? लगेच म्हणजे मी अजिबात वेळ न वाया घालवता लगेच त्याला प्रपोज करून टाकलं. पार्डन मी, तू प्रपोज केलंस त्याला? तू मूर्ख आहेस का? हाऊ चीप इज दॅट? हा, आपण मुलींनी कधी समोरून प्रपोज करायचं नसतं. माझी ग्रॅनी आजी बोलते तसं. मुलांना येऊ द्यायचं असतं मागे. लेट देम सेम. आपण नाही मागे मागे जायचं, त्यांना असं मागे मागे येऊ द्यायचं. आपण भाव खायचा आणि आपण थोडाफार भाव टाकला ना की ते स्वतःहून प्रपोज करतात. आणि प्रपोज केल्यावर आपण लगेच हो असं करत त्यांच्या मागे जायचं नाही. विल टेक सम टाइम. त्यांनी प्रपोज केल्यावर आपण बोलायचं विल सी, मी उद्या सांगेन किंवा मी परवा सांगेन. असं करत ना टाइम घ्यायचा. असं लगेच नसतं जायचं त्यांच्या मागे. आय ॲग्री अनिका, बट जेव्हा बॉयफ्रेंड असा अर्जंटमध्ये हवा असतो ना तेव्हा आपल्यालाच प्रपोज करावं लागतं. काय करणार ना. दिव्स, तू पण बघ बाबा, नाहीतर अनिकाने जर तुला रिप्लेस करून टाकलं ना तर पॉकेट मनीची काहीतरी सोय करून ठेवा. मूर्ख झाली आहेस का? पुन्हा मार खाशील. स्वतः तर डोक्यावर पडलीच आहे, दिवस चांगली आहे तिला पण बिघडवतीये. अनिका यार, हे खूप आउटडेटेड झालंय आता की समोरून मुलगा प्रपोज करायची आपण वाट बघायची. ऍक्च्युली काय ना, आपण वाट बघणार की तो येऊन बोलेल, तो येऊन प्रपोज करेल आणि तोपर्यंत दुसरी कुठली तरी मुलगी त्याला घेऊनही जाणार. त्यापेक्षा मग आपणच बोललेलं काय वाईट आहे, राईट दिव्स? तो तुझ्याबद्दल तसा विचार नाही करत. येस, ऋषी सरांबद्दलच बोलते. तुझं त्यांच्यावर प्रेम आहे ग, पण त्यांचं तुझ्यावर प्रेम आहे का नाही हे नाही माहिती ना. आय मीन, ते तर कायम त्या कमळीचंच कौतुक करत असतात आणि तुझ्याबद्दल तर वाईट साईटच बोलत असतात. माझं ऐक, तू पण ऋषीला आता बोलूनच टाक, नाहीतर यू नो काय होईल, तू आहे ना अशीच इथे झुरत बसशील और बाजी तो कोई और ही मार लेगा. शट अप स्टुपिड. बॉयफ्रेंड बनवलाय म्हणून जास्त डोक्यावर नको चालूस. उडू नकोस, नाही तर आत्ताच्या आत्ता ना त्या आहुजाला कॉल करेन आणि सांगेन तुझं रियालिटी की यू आर जस्ट विथ हिम फॉर हिज मनी. शल आय कॉल हिम राईट नाउ? नाही सॉरी. द्या. कमळी ही इथे का आलीये? ए, तू इथे काय करतेस? अन्नपूर्णा आजींनी मला 1 दिवसासाठी आजोबांची काळजी घ्यायला सांगितलं. व्हॉट? मी इथे असताना आई तुला का सांगतील? आता ते मला कसं माहित? मला सांगितलं, मी आलो. तुम्ही एक काम करा, आजीसनी फोन करून विचारून घ्या. आता त्या म्हातारीला काय विचारू? विचारायला गेले तर उलट मला शिव्या घालेल ती. ठीक आहे, आईने तुला सांगितलं असेल, पण बाबांची काळजी घ्यायला मी समर्थ आहे. ओके? कारण कसं आहे ना कमळी, या घरची सून मी आहे. त्याच्यामुळे त्यांना काय खायला प्यायला द्यायचं, त्यांची कशी काळजी घ्यायची हे मला कळतंय. हां, पण जर तुला अगदीच कष्ट घ्यायचेत, मेहनत घ्यायची, ते काम करू शकते. तू तुझ्या लायकीप्रमाणे कामं निवड ना. म्हणजे पाय दाबणं, मालिश करणं, ही कामं तू कर. ठेवते. ठेव. चल हो बाजूला. हो बाजूला. बाबा तोंड उघडा. बाबा तोंड उघडा. बाबा तोंड उघडा बोलल्यानंतर उघडायचं. प्या प्या. हळूहळू त्यासने ठसका लागल. काही होत नाहीये. प्या. आणि काय ग, बाबांना सूप पाजायचं होतं तर मला का नाही सांगितलंस? या ऐऱ्या गैऱ्या लोकांना सांगायची काय गरज आहे? या घरातली सून मी आहे आणि तुमची मालकीण सुद्धा. समजलं?
सॉरी मॅडम. आगाऊ. ओढा तोंड. पाणी पाणी आण, पाणी आण. आजोबा वर बघा, आजोबा वर बघा, पाणी द्या, वर बघा. सावकाश 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 सावकाश. हे घ्या, पाणी घ्या, पाणी घ्या, पाणी. सावकाश सावकाश, वर बघा, वर बघा. बघितलं, मी बोललो होतो की नाही ठसका लागल त्यासनी, तुम्ही ऐकलं नाही माझं. ए आता तू मला शिकवणार आहेस? अहो तसं नाही, पण त्यांची तब्येत बघता ए आपल्याला गावछाप कमळी, त्यांना काय आणि कसं भरवायचं याची अक्कल आहे मला. तू नको शिकूस, कळलं? तोंड उघडा, तोंड उघडा. प्या प्या प्या. घरातल्या मोलकर्णीच्या समोर माझी इज्जत काढतेस. आज तुला अशी अद्दल घडवणार ना, परत माझ्या नादाला लागायची हिम्मत नाही करणार. आता छान पुस्तक वाचून दाखवतो मी तुम्हासनी. हा कुठलं पुस्तक वाचून दाखवू? नको. तुम्हासनी काय कपाटातनं पाहिजे का? थांबा. काय फाईल नाही, मग चावी. अल्बम. फोटो बघायचंय तुम्हासनी. चल चल चल. ही बस फोन का कट करतेय? ती गावंढळ कमळी माझ्याच घरात येऊन माझ्याच सासऱ्यांची काळजी घेते आणि मी इथे सून असून काहीच करू शकत नाहीये. त्यात ही फोन कट करते. मस्त. काय रे, काय अर्जंटली काय बोलावलं? सापडली का ती बाई? लागलाय का तिचा शोध? हो थांबा मॅडम, चहा तर पिऊ दे. तुम्ही पिणार आहात का? मी काय इथे तुझा चहा प्यायला आले? मूर्ख कुठला. मी विचारलेला प्रश्न आहे ना, त्याचं आधी उत्तर दे. ती बाई सापडली का ते सांग मला. अहो रात्रभर शोधलंय मी तिला, गल्लोन गल्ली पिंजून काढली. झालं काय? पिंजून काढून झालं काय? पुढे काय? सापडली का नाही एवढंच उत्तर दे ना. उगीच हा फापट पसारा जो लावतोय तो बोलू नकोस. ती बाई सापडली की नाही तेवढं मला सांग पटकन. चल. अजून नाही सापडली. हे ऐकण्यासाठी म्हणून मी आले का? का इथे तुझा चहा प्यायला आले का मी? मॅडम कसं आहे ना, तिला गल्लोन गल्ली शोधायला गाडी पाहिजे. गाडी आली की पेट्रोल आलं आणि पेट्रोल म्हटलं की पैसे आले. ते पैसे मिळाले असते तर जरा. हुशार आहेस. मी आपलं सारखं सारखं मूर्ख म्हणते त्याला. बेंडोक बेंडोक नाही, चांगलं आहे डोकं तुझं. पैशांसाठी म्हणून मला तू एवढ्या लांबून बोलावलंस. हां, हे पळून जाणार होते का पैसे कुठे?